श्री स्वामीराज माऊली. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी महाराज की. गणपती बाप्पा. काल आपण स्वामी समर्थ महाराज सोलापुरातून अक्कलकोटात आले, कसे आले, अक्कलकोटात आल्या काय काय घडलं, महाराजांचा नैवेद्य कोणाकडे झाला, पहिला नैवेद्य महाराज सर्वप्रथम कोणाच्या घरी गेले, आणि हे सगळं चालत असताना हळूहळू नंतर महाराज त्यांचा लाडका भक्त चोळप्पा होते तिथे, आणि त्या चोळप्पांकडे ते येत असत, चोळप्पांकडे ते बसत, आणि चोळप्पांच्या बायकोला, त्यांच्या सासूला कसा काय 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 त्रास दिलेला आहे हे आपण काल स्मरण केलं, बरोबर ना? आठवते ना तुम्हाला सगळ्यांना? अगदी चोळप्पांच्या बायकोच्या चुलीमध्ये, स्वयंपाकघरामध्ये चुलीमध्ये शौचास करण्यापर्यंत महाराजांनी त्यांना छळलेलं. पूर्वीच्या त्या ब्राह्मण सवळ्या बायका, सवळ्यानी जेवण करणाऱ्या, कोणाला न शिकता अशा बाईच्या स्वयंपाकघरामध्ये जाणंच खरं म्हणजे तुझं बघायला गेलं तर पूर्वी ते सहन होत नसतं तसाच बायकांना, आता सारखं नाही. आणि त्यात महाराज जाऊन कधी कुठून यायचे, कसे फिरायचे, कधी स्मशानात जायचे, कधी महारवाड्यात जायचे, आणि तिथून येऊन सरळ येऊन तिथे स्वयंपाक खोलीमध्ये जाऊन स्वयंपाकला शिवायची. एवढंच नाही, तिच्या चुलीमध्ये शौचास सुद्धा बसायची. पण नंतर नंतर पाहता पाहता चोळप्पांची बायको, चोळप्पांची सासू सुद्धा स्वामी महाराजांची निस्सीम भक्त झाली, बरं का? नाना तऱ्हेने छळले, एक तर त्यांची परिस्थिती बेताची, त्या स्वामी महाराजांची उद्बस करायची, त्या व्यतिरिक्त जाऊन आलेले लोक, म्हणजे महाराजांची जी काही ख्याती ऐकून आजूबाजूच्या गावातली पुण्यातली लोक सुद्धा स्वामी महाराजांच्या दर्शनाला यायची, त्यांची पण काहीतरी उठबस करावी लागायचीच ना. अक्कलकोटचे राजेसाहेब सुद्धा स्वामी महाराजांचे निस्सीम भक्त झाले होते. ते येत होते, त्यांच्या वाढदिवसाला आल्यावरती त्यांची काय गत केली महाराजांनी काल आपण बोललो. पण हे सगळं बघितलं, चोळप्पांच्याकडे तुफान गर्दी होते, चोळप्पांची परिस्थिती बेताची होते, हे सगळं बघितल्यावरती राजासाहेबांनी त्या काळामध्ये चोळप्पांना स्वामी महाराजांची उठबस करायला, स्वामी महाराजांची सगळी व्यवस्था राखायला राजेसाहेबांनी 5 रुपये वर्षासन नेमले. वर्षासन म्हणजे वर्षाचे 5 रुपये वर्षाची. आणि चोळप्पांनी ते आनंदाने घेतले. बस हे काय ते निमित्त झालं, आणि स्वामी महाराजांनी चोळप्पांचं घरच सोडलं. तू तुझे हाल अपेक्षा करत, कसंही करत, तू माझी उठबस कर, माझ्या इकडे येणाऱ्या माणसाची उठबस कर, इथपर्यंत सर्व काय ठीक आहे. महाराजांनी त्यांना कधी काही कमी करून दिलं नाही, कधी उपाशी झोपलं नाही कोणीच त्यांच्या घरचं. परिस्थिती बेताची. हे सगळं बघून राजेसाहेबांना वाईट वाटलं. राजेसाहेबांनी विचार केला की आपण त्यांना काहीतरी देऊया, वर्षाला 5 रुपये. काय वर्षाला 5 रुपये तुझी खूप आकडा, कुठं आकडा. आणि हे निमित्त झालं, आणि स्वामी महाराजांनी चोळप्पांचं घर सोडलं म्हणजे त्यांच्याकडे पूर्वी कसं असायचं, कुठेही महाराज गेले तर रात्री झोपायला चोळप्पांकडे यायचे. चोळप्पांचं घर सोडल्यावरती महाराज ठिकठिकाणी फिरू लागले. रात्र झाली, संध्याकाळ झाली, सूर्य मावळती झाला तरी चोळप्पांच्याकडे महाराज येत नसते. मध्ये मध्ये कधीतरी फेरफटका मारायची, नाही. पण तसं आधी कुठेही गेले तरी चोळप्पांच्याकडेच यायचे रात्री संध्याकाळी सूर्य मावळतीला. तसं काय तर राहिलं नाही. स्वामी समर्थ महाराजांच्या बद्दल एक गोष्ट सांगायची झाली तर महाराजांना देहभान हे नव्हतंच. त्याच्यामुळे त्यांना घराची आवश्यकता नव्हती, त्यांना कपड्याची आवश्यकता नव्हती, त्यांना कसलीच आवश्यकता नव्हती. फकीर कशाला म्हणतात? फकीर ज्याला उद्याची भ्रांत नाही तो फकीर. फकीर आणि भिकाऱ्यामध्ये तुम्ही फक्त करू नका, बरं का? फकीराचा एक अधिकार असतो, विशेष अधिकार असतो, तो त्याला प्राप्त झाले की तो फकीर होऊ शकत नाही. आणि भिकारी हात पसरणारा भिकारी असतो, फकीर हात पसरत नाही. फकीर येऊन तुमच्या पुढे फार बाजू उभा राहणार, भिक्षा मागणार. भिक्षा आणि भिकेमध्ये फरक आहे, तुम्ही नाचणार. भिक्षा आज आपल्या कोण नसल्यामुळे त्याच्यावरती मी वेळ दौडत नाही.
पण महाराजांना कसलीच काही फिकीर नव्हती. ते फकीर होत, धडपण मौला होते. तर त्याच्यामुळे ते कुठेही जायचे, कुठेही बसायचे, कुठे उतरायचे, असं करता करता अक्कलकोटची ब्राह्मण आळी होती, ब्राह्मण लोकांची वस्ती होती. आणि त्या वस्तीमध्ये कळजाळकरांचं घर होतं, वाडा होता, ते पण ब्राह्मणच. त्यांचे जे परिस म्हणजे त्यांच्या जे घराच्या पाठीमागची काही जागा होती, ते जे घोडे वगैरे ते वापरायचे, घोडे गाई कुठा वगैरे होतात. महाराजांना जनावर खूप आवडायची, त्यांच्याशी बोलायचे प्रेमाने, त्यांच्या अंगावर हात पीत फिरवायचे. असं करता करता ते संबंध वटवृक्षाचा राम. वटवृक्ष कसा वाढतो माहितीये तुम्हाला? एक वटवृक्ष असेल तर त्याच्या पारंपरिक पुन्हा जमिनीमध्ये घुसते, पण त्या पद्धतीने वटवृक्षाचा राम सगळे जनावर वगैरे बांधायचे. तिथेच एका सेवेकरांकडून त्यांनी पार बांधून घेतला आणि तिथे महाराजांनी त्यांचा वास्तव्य केलं. आज ज्याला आपण वटवृक्ष देवस्थान स्वामी समर्थ महाराजांचा अक्कलकोटला गेल्यावरती आपण जातो, खूप गर्दी असते. आता तो जो पार आपल्याला दिसतो, ज्याच्यावरती ती छोटीशी घुमटी आहे, ते स्थान कर्जाळकरांच्या पाठच्या शेतात. आणि त्या स्थानावरती स्वामी महाराजांचं वास्तव्य असायचं. स्वामी महाराज तिथेच बसलेले असायचे. लोक सगळी आलेली जी असायची ती त्यांना स्वामी महाराजांना तिथेच भेटायची, त्यांचा आशीर्वाद घ्यायचे. महाराज त्यांच्यावरती त्यांच्या योग्यतेनुसार कृपा करायचे. कधी लहर आलीच तर कुठेही ते जायचे. तर राजवाड्यापासून ते मारवाड्यापर्यंत त्यांना कुठेही मुक्काम नव्हता. महाराज कुठेही जायचे, कसेही जायचे. अंगात कपडे असतील तर ठीक, कपडे कशाला, ते दिगंबर अवस्थेतच फिरायचे. त्यांची जशी जशी ख्याती होत गेली, जसं जसं अक्कलकोटचे. आता एक गोष्ट फार महत्वाची सांगतो, आपण टीव्ही सिरियल मध्ये किंवा सिनेमामध्ये जे काय बोलतो ते धनांतर खोटं आहे बरं का. आपण जे पाहतो टीव्ही सिरियल मध्ये ते पूर्ण का खोटं आहे, 100% खोटं आहे. महाराजांचा छळ करण्याची कोणाची ताकद नव्हती, ताकद. पण साईबाबांसारखं महाराजांचं चरित्र नाहीये. अक्कलकोटात स्वामी समर्थ महाराजांचं जसं आगमन झालं तसं अगदी दुसऱ्या तिसऱ्याच दिवशी अक्कलकोटचे राजे त्यांना शरण केले. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला काल सांगितलंच आहे, प्रत्यक्ष परब्रह्म अक्कलकोटमध्ये येऊन नांदणार आहे आधीच बाकीत केलं होतं, कितीतरी वर्ष आधी बाकीत केलं होतं. त्याच्यानंतर तो राजा आजारी पडला, मेला, त्याला सांगितलेलं म्हणून जिवंत असताना काय मागे परब्रह्म परमेश्वर इथे येणार नाही, तुझ्या नशिबात नाही, तुम्हाला एकदा येईल. आणि त्या पद्धतीने महाराज आले. पण ह्या सगळ्या गोष्टी त्यांचा जो मुलगा होता, त्यानंतर जो गादीवर बसला माधुजी राजे, त्यांना ते माहिती होतं. त्याच्यामुळे ते महाराज इथे आले त्यांना त्याचा प्रत्यय सुद्धा आला. त्यांना ज्या वेळेला कोणतरी सांगायला आलं त्यांच्या दरबारामध्ये, हो म्हणे इथे आपल्या अक्कलकोटमध्ये कोणतरी विभूती आली. हो म्हणे ऐकल्या, तुमच्यासोबत ऐकतोय. तुम्हाला ऐकत असाल तुम्ही, पण ती विभूती आता आपल्या खाली आपल्या गणपती देवळामध्ये आली. काय सांगता, खाली गणपती देवळामध्ये आलेली आहे. मला तर इच्छा आहे भेटायची, पण माझ्या मनात त्याची असं एक आलं की बरोबर तर ते इतके विभूती असतील, ते अवली असतील, तर इतके प्रत्यक्ष काय येत नाहीये. आणि ही फक्त त्यांच्या मनामध्ये येण्याचं, चरित्रामध्ये असं दिलंय की ते बोलले, तसं बोलले त्यांच्या मनामध्ये तसं आहे. तोच अलग करून महाराज तिथे प्रगट झाले. महाराज प्रगट झाले, महाराजला उठून ते नमस्कार करते, तोच महाराज तिथे कपाटकाम झाले, माघारी फिरले आणि पुन्हा गणपती मंदिरामध्ये येत असते. आता गणपती मंदिर आणि त्या राजवाड्यातलं दरबार असं बघायला गेलं अगदी जवळ राजवाड्याच्या परिसरात जरी असला तरी त्या गणपती मंदिरापासून त्या दरबाराचा जो हॉल आहे, आज पण आहे, तिथे जायला किमान कधी घड्याळावर बघितलं 10 मिनिटं जातील. पण महाराज अगदी 2-3 सेकंदामध्ये तिथे प्रकट झाले आणि इथे पुन्हा इथे आले. तसे ते इथे आले आणि तिथे त्यावेळेला जे काय घडलं त्याच्यामध्ये राजाला एक गोष्टीचं त्याचं ठाम मत झालं की हा साक्षात परमेश्वर आहे. आणि त्यानंतर गाणगापूरला ते गेलेले असताना त्यांच्याकडे प्रथा असायची, प्रत्येक गुरुद्वाराशी ते गाणगापूरला जायचं, राजकोट तिथे गेलेले असताना प्रत्यक्ष दत्तप्रभूंनी त्यांना दृष्टांत देऊन सांगितलं की आता इथे येण्याची गरज का तुला, मी तिथे आलेलो आहे ना, आणि माझं ते स्वरूप समजू इथे येतो वेळात. आणि तिथपासून गुरुद्वादशीचा उत्सव सोहळा सगळ्या राजवाड्याचं राजघराणं सुद्धा अक्कलकोटात साजरं करू लागले स्वामी महाराजांच्या समोर. तुमच्यापैकी काही लोकांचे फोटो बघितले असतील, स्वामी महाराजांनी सोन्याचा मुकुट घातलेला आहे, शाल वगैरे आणि
नाना तऱ्हेचे वेगवेगळे दागिने, चंद्रहार वगैरे. तो फोटो त्या काळातला. बरोबर गुरु द्वादशीच्या वेळेला अक्कलकोटात 2 सोन्याची सिंहासन स्वामी महाराजांसाठी बनवली त्या राजाने, आणि त्याच्यावरती तो मुकुट वगैरे घालून महाराजांना बसवलं जायचं. महाराजांची आरती व्हायची, नाना उपचार व्हायचे, सगळं काय. थोडक्यात काय तर स्वामी समर्थ महाराजांचा अक्कलकोटामध्ये छळ कधीच झाला. त्यांच्यामध्ये उलट सुलट बोलायची कोणाची ताकद बाहेरचे आले त्यांची परीक्षा बघण्यासाठी काही लोक, पण ते पण त्याच्यानंतर त्यांचेच होऊन गेले. आता ते कसे त्यांचे होऊन गेले मी तुम्हाला काल सांगितलं. खानपाड्यात होता एकनाथ, तो पण महाराजांचे इथे अक्कलकोट आल्यावरती त्याची स्वामी समर्थ महाराज कोणतरी आहे, कोण आहे स्वामी, किधर आहे स्वामी, गुप्त मंदिरामध्ये ते गेले आणि काहीतरी चकित करायला गेले, काहीतरी त्यांनी मंत्र पुस्तकला, आणि ते महाराजांच्या अंगावरती त्यांच्या त्या अंगावरची जे ब्लँकेट होतं बनात म्हणायचे त्याला, ते घालायला गेले. तोच महाराज चेकूक करतो काय माझ्या तू चेकूक करतोस, आणि ते त्यांना पूर्ण शरण केले. त्यांना कसे शरण दिले, त्याच्या पुढे काय घडलं तुम्हाला सगळं काल सांगितलेलं होतं. त्या एकनाथ कानपाड्याची स्वामी महाराजांची भक्ती ती कशी होती, एकनिष्ठपणा काय, त्याच्याबद्दल काल आपण बोललो होतो. भक्तगण स्वामी समर्थ महाराजांचं स्वरूप हे इतकं तिखट होतं, त्याच्यावरती आता अलीकडे काही वर्षांपूर्वी वराड कांडेने रचना केलेली आहे. त्यात स्वामी महाराजांची एक स्तुती आहे, गुलाब पुष्पा स्वम गौरकांती अजानुभाव अशी दिव्य मिळते, कृपापण नेत्र किती सतेज, कृपापण नेत्र किती सतेज, नसे मानवी देह हा स्वामी वाटतो. गुलाबासारखी कांती, अजानुभाऊ देव, अजानुभाऊ म्हणजे रामचंद्राचा देह, अजानुभाऊ प्रभू रामचंद्राचा. असे स्वामी महाराजांची सुद्धा पोचायचे. स्वामी महाराज उघडेच असायचे, त्याच्यामध्ये स्पष्ट दिसतं. महाराजांचा उभा तुमच्याकडे असेल तर तुमच्या लक्षात येईल. पुढे जे म्हणतात वराड पांडे बरोबर बघण्यासारखं, विचार करण्यासारखं. वराड पांडे म्हणजे कृपा करून नेत्र दीप्ती सतेज, या वाक्याचा अर्थ कळला का तुम्हाला? महाराजांच्या डोळ्यामध्ये कृपा होती, कृपा भरलेली होती. आता कृपा म्हणले होते, आपल्याला काय वाटतं, आपल्याला काय, आपल्याकडे एकच कल्पना येते, महाराजांचे डोळे कृपेने भरलेले आहेत एकदम, अगदी गरीबयासारखे डोळे आहेत. पण असे डोळे होते त्यांनी सतेज टिकून जायचं. सतेज म्हणजे सूर्याचं तेज. आपण वर्णन फक्त आयुष्य वर्णन फक्त वाचू शकतो, पण त्याची आपण कल्पना करू शकत नाही. कसं काय शक्य आहे? दीप्ती सतेज, सूर्याचं तेज. पण भक्तांना खरं होतं, त्याच्यामुळे स्वामी महाराजांच्या समोर जे जे कोण त्या काळामध्ये गेले ते सगळेच्या सगळे स्वामी महाराजांच्या इच्छेनेच त्यांच्या पुढे आले होते. मला माहिती नाही तुमच्यापैकी किती लोकांनी या फोटोकडे मन लावून बघितलं असेल. या फोटोकडे जर तुम्ही आधी मन लावून बघितलं आणि एकाग्र होण्याचा प्रयत्न केला, तुम्ही यांच्या डोळ्याला डोळा लावू शकता. असे त्यांचे डोळे होते. आणि म्हणूनच एक दिवशी राजवाड्याला हत्ती पिसाळलेला, हत्ती पिसाळलेला असताना तिथे समोर स्वामी महाराज होते, आणि हत्ती हे सगळ्या गोष्टी महाराजांनीच घडवलेल्या. तो स्वामी महाराजांच्या अंगावरती आला एकदम, आणि अंगावरती आलेला असताना तिथे सरदार माने होते रहमतपूरचे. ते जाऊन तिथे मध्ये उभे राहिले हत्तीला अडवायला, आणि हत्ती तेच थांबला. सरदार मानेनं खापून थांबला कसा होता, स्वामींनीच ते सगळं परीक्षा घेत होते सगळ्यांना, म्हणजे एक काहीतरी दिला घडत होती. आणि त्यावेळेला सरदार मानेनं ज्यावेळेला सांगितलं, विचारलं की असं कसे तुम्ही उभे राहिला, तुम्हाला भीती नाही वाटली? तुम्ही जिथे उभे होता तिथून हत्तीचे असे 5-5 फुटाचे असे लांब दोन्ही बाजूने तुमच्या अशी गेले, मग पोटात घुसले असता मला कसली भीती म्हणे. एक गोष्ट सांगू का तुम्हाला, वेळ आली तर प्रत्यक्ष वाघाशी 2 हात करेल, त्याच्या नजरेत नजर घाली. पण माझ्या स्वामी बाप्पाच्या नजरेत नजर मी नाही घालू शकत, मला भीती वाटते. त्यांच्यावरती माझं प्रेम पण तेवढं आहे, त्यांच्यावरती माझी श्रद्धा पण तेवढी आहे, पण महाराजांच्या नजरेला नजर भिडवण्याची माझी ताकद नाही. तुम्ही जर मला शूर समजत असाल तर माझे शूरतेची सुद्धा मर्यादा ती आहे, महाराजांपर्यंत नाहीये.
वाघाशी लढीन, हत्तीशी लढीन, काय वाटेल ते करीन. महाराजांच्या कवितेला ही नोंद आहे, ही नोंद आहे. म्हणजे महाराजांचं एकंदरीत स्वरूपाच्या बद्दल मी तुम्हाला सांगतो. महाराज अत्यंत दयावान होते. खूप त्यांना त्यांच्यामध्ये असतात साक्षात परब्रह्माचाच देव होता. मला सांगितलं स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट ज्या ज्या वेळेला यायचे ना, त्याला मार वाढत बसायचे, त्या राजवाड्यात सुद्धा जायचे. त्यांना कोणी कधीच अडवायचं नाही. ते सांगणंच होतं. हे एक मात्र होतं की राजवाड्यात ते गेल्यानंतर त्यांच्या दर्शनाला आलेल्या गर्दीमध्ये फक्त बायकाच राजवाड्यांना प्रवेश असायचा, पुरुषांना प्रवेश नव्हता. मग राजवाड्यात कधी कधी महाराज 2 दिवस राहायचे, 3 दिवस राहायचे, कधी कधी 8-8, 15-15 दिवस राहायचे. तोपर्यंत सगळे आलेले असायचे त्यांना दर्शनार्थ लोक, ती सगळी तात्काळ बाहेर थांबलेली असायची. एक दिवशी महाराज सकाळच्या वेळेला त्या राजवाड्याच्या देवघरामध्ये बसले होते. सलबते नावाचे पुजारी होते, तिथे पूजा करत होते. उंदरांचा नुसता धुमाकूळ झालेला तिथे, इतका धुमाकूळ असायचा रोजचा की देवघरामध्ये उंदीर रोज कुठे ना कुठे जायचे, काय ना काय खायचे, काय ना काय कुरकुरायचे. त्याच्यावर पुजारी पण उंदराचा खूप कंटाळले. आणि असं करताना ते सलबते गुरुजी चंदन उगाळत होते. तेवढ्यात त्यांनी एक बाहेर ते उंदीर बघितले. स्वामी महाराज पाटील त्यांच्या झोपाळ्यावर बसले होते आणि त्यांना राग आला. अरे हे उंदीर रोज आपल्याला त्रास देते. चंदनाची खोड जी होती ती अशी हाणून मारते, त्या उंदराला ते लावून फिरतो. आता त्याचा काय जीव असणार. ते चंदनाचा खोडाने तो गतप्राण झाला, तो गेला बिचारा. महाराज लगेच बोलले, अरे तू काय केलंस वेड्या, त्याला कशाला मारलंस. महाराजांनी हे विचारलं तर गुरुजी घाबरलं जातं. त्यामुळे तो रोज त्रास देता ते उंदीर आहेत, काय ना काय कोणतात करतो. तो त्याचा धर्म करतो. तू कशा, तुझा धर्म उंदीर मारायचा काय, तुझा धर्म काय उंदीर मारायचा तुझा धर्म आहे का. कोणाला जीव घ्यायला तुला सांगितलेलं आहे. पूर मुकाट्याने घेऊन ये त्याला. आता हे सवय तुझ्या त्याला उंदराला कसं काय शिवणार. चंदनाची खोड उघडण्याची त्या उंदरावरती मारताना त्यांना विचारणार, कारण राग असल्यावरती काय कसलंच काय कोण कोणाला ऐकत. उंदीर बिचारा तिथे गतप्राण झाला. त्याला सांगितलं तू धुवून टाकलं होता, त्या उंदराला घेऊन ये. झोपड्याचे जे कडे असतात ना, झोपड्यात साखळीचे जे कडे असतात, सुरुवातीला त्या उंदराच्या त्या लहान इतक्या छोट्याशा देहाला स्वामी महाराजांनी ह्या हातात केलं. नंतर त्या कडीतून काढलं, बाहेर काढलं वगैरे आणि सांगितलं, बाबा कशाला तो आत दुखली, ती देवघर आहे दिसत नाही का. देवाला घातलेले कपडे कुरताळतो, देवा पुढे ठेवलेलं अन्न हे करतो. तो पण उंदीर मेलेलाच होता बरं का. गुरुजी विचार करते काय झालंय आता, केलेल्या उंदराशी बोलतायत, फेकून त्याचा शेकून पकवून त्याच्यावर बोलत बसतील. आता ह्याच्या पुढे हे बेटा करू नको, आलास तरी शांत बस, बघ देवाचं दर्शन घे, पण त्रास देऊ नको. चल चल निघ आता. खूप म्हटल्यावर हातातला उंदीर टण गेलेला. एवढे महाराजांची संबंध सगळ्या प्राणी मात्रावरती त्यात हसण्यासारखं नाहीये काय. मग आणि उंदीरच आपण असावा. कारण महाराजांच्या बरोबर एक दिवशी असं त्याचे महाराज एक सरदार येणार होता आणि सुंदराबाईंना खूप स्वार्थ असायचा. कोणाची मोठी माणसं आली ना तर सुंदराबाईंची काहीतरी मिळकत व्हायची. महाराजांच्या पुढ्यात जे काय ठेवलं जायचं, सोनं नाणं म्हणा किंवा एखादी मुद्रा म्हणा, काही जे काय असेल ते सुंदराबाई आपल्याकडे सरकवून घ्यायचं. महाराजांना कसलंच भान नसायचं. सरदार येणार होते, अजून आले नाही म्हटल्यावरती कंटाळून वाट बघून सुंदराबाईंनी थेट स्वामी महाराज स्वामी महाराज बोलले ते सरदार येणार होते ना, काय झालं त्यांचं. तेव्हा स्वामी महाराज बोलले, बाबा आता मला कोणी नको, कोणी तशी वर केली, बस आता एवढे आहेत तेवढे बस, आता याच्यापुढे मला जास्त कोणी नको माझ्याकडे. ही गोष्ट वाचल्यावरती काही लोक मला विचारतात की मग आता अक्कलकोट एवढी गर्दी कशी होते. महाराज बोलले होते तेवढेच लोक त्यांच्या वंशज अक्कलकोट यायला पाहिजे. मी म्हटलं तेवढंच येतात. 10 वर्षापूर्वी पुढे एवढी गर्दी होती, आज अक्कलकोट तुफान गर्दी होते. कसं काय ते शक्य आहे. तर मी त्यांना आवर्जून नेहमी सांगतो, महाराज फक्त मनुष्य प्राण्यांबद्दल बोलले नाहीत, जेवढे आहेत तेवढे बस झाले. मग कितीतरी लाखो हजारो मुंग्या किडे वगैरे महाराजांच्या पायी चिरडले असतील, तो उंदीर पण असे नाही का.
आपल्याला काय माहिती, मी आज तुमच्या पुढे बोलतो, मी सुद्धा गेले असा होतो महाराजांनी श्रीमंत केले. आणि हे सगळे प्राणी सुद्धा आले त्याच्यामध्ये. आज आपल्याला तुम्हाला गर्दी दिसते ना, न जाणं कोणाला जन्म उशिरा मिळाला असेल आमच्यासारख्यांना. काय पाप केले होते, किती योनीमध्ये सुरू मला माहिती नाही, पण शेवटी आलो ते स्वामी महाराजांना बघण्यासाठी आलोय. मीच असावं मंदिर एखादं. म्हणजे सांगायचं थोडक्यात काय की महाराजांनी त्यांचीच माणसं ठेवलेली आहेत. काल जसं मी तुम्हाला सांगितलं, तुमच्या नशिबात असतं की महाराजांचं नाव. नशीब म्हणजे थोडक्यात त्याचं प्रारब्ध, हे सगळं लिहून आलेलं असतं. तर हा सगळा प्रकार म्हणजे आपल्याला असं वाटतं की स्वामी समर्थ महाराजांना आपण भजतो आणि आपण काहीतरी मोठं करतो, आपला देव असं काय म्हणतो. स्वामी चरित्र सारामृतामध्ये एक वाक्य आहे, आम्ही आहोत स्वामी भक्त, मिरवू नये गावा. मिरवू नये गावात. तेव्हा माझ्या बरोबर माझा एक मित्राचा मुलगा लहान माझ्यावर फिरायचा सगळीकडे, त्याने मला विचारलं, हे काय मिरवू नये गावात काय? स्वामी भक्तारे म्हणून तुला ती श्रीमंती जन्मताच मिळाली, म्हणून तुला मिरवायची वाटतच नाही. एक साधी 100 रुपयाची नोट असेल सुद्धा तरी तुला 500 रुपये शेटामध्ये आपण पुढे ठेवतो. आता हल्ली 500. लोकांना ते दिसावे माझ्या देशामध्ये 500 आहे, मी सर्वसाधारण माणूस नाही, काहीतरी आहे. मिरवतो की नाही आपण 500ची नोट, मिरवतो. स्वामी भक्ती ती काय, ती श्रीमंती काय, त्याची तुम्हाला कल्पना आहे का तुम्ही? कारण आपल्याला ती लाभलेली आहे म्हणून आपल्याला त्याचं काहीच नाही. म्हणूनच काय सांगितलं की आपल्याला स्वामी भक्त मिरवू नये गाव. स्वामी समर्थ महाराजांनी सर्वांवरती त्यांच्या त्यांच्या योग्यतेनुसार कृपा केली. अक्कलकुणामध्ये ते जवळजवळ 1857 सालामध्ये आले, ते 78 पर्यंत होते. 78 पर्यंत 20 वर्षापेक्षा जास्ती त्यांचं सहवास मध्ये होता. त्या काळात भरपूर काय झालं, राजांवरती सुद्धा त्यांनी खूप कृपा केली. मालोजी राजाला 3 मुली होत्या, 3 मुली. सगळ्या मुली महाराजांच्या अक्कलकोटामध्ये वास्तव काळातच झाल्या, बरोबर. आणि राणी साहेबांना जसे दिवस जायचे ना, तसे सगळ्या त्यांच्या त्या दासी वगैरे जे असायच्या त्या स्वामी महाराजांच्या पुढे घोळका करायचे. स्वामी महाराजांनी विचारायचे, महाराज सांगा राणी साहेबांना काय होईल, मुलगा होईल का मुलगी होईल? पहिल्या वेळेला विचारलं त्याला, महाराज तिथून उठले आणि जाऊन आतमध्ये एका चुलीजवळ बसले, मुलगी झाली. आता आपल्यासारखे नाही, आता आमच्यासारखे पुरुष सुद्धा जेवण करतात, तो काळ वेगळा होतो. चुलीजवळ बसायच्या बायका असतात. दुसऱ्या ज्यावेळेस विचारलं, स्वामी महाराजांनी हातात जसे आपल्या बांगड्या असतात असं हात केला आणि आपापल्याला बांगड्या काय करतात. त्यावेळेला तुझा मुलगीच झाली. तिसऱ्या वेळा काहीतरी असं केलं, मुलगीच होणार म्हणून दर्शवलं. 4थ्या वेळेला मात्र त्यांचे जे राजकारभारी होते ते महाराजांकडे गेले. महाराजांना विचारलं, महाराज काय पाहिजे का तुला पाणी वगैरे स्वच्छ थंडगार? महाराजांनी विचारलं, राजा क्या होणार आहे? त्यांना कळलं काहीतरी कामानिमित्त आले आहे. तेव्हा दाजीभाऊ भोसलेने तिथे हात जोडून महाराजांना विनंती केली, महाराज हमारे राजे साहब को एक लड़का होना. कारण 3 मुली झालेल्या आहेत, राज्याला वारस पाहिजे, पुढचा राजा कोण? एक लडका होणार. आज महाराजांच्या तोंडचं मी सगळंच बोलतो, कारण काल मला जरा थोडं खंत झाली. मला असं वाटलं की महाराजांच्या तोंडच्या शिव्या नाहीत होत्या, त्या शिव्या नाहीत त्या. ठीक आहे, आपल्याला महाराजांनी त्या शिव्या दिल्या तर आपलं तेवढं भाग्य नाही. तुम्ही ऐकायला काय महाराजांच्या अगदीच भांडेड नाही येत, आपण सहसा ऐकतो काय समाजामध्ये. तर त्यावेळेला स्वामी महाराजांनी त्या दाजीभाऊ भोसलेने जेव्हा सांगितलं की एक लडका होणार राजा साहेब, तर स्वामी महाराज हसले आणि त्याला म्हणाले, अरे हो जावेगा बडा मृत्यूत हो जावेगा. आता महाराजांची जी शिवी आहे त्याचा शब्दशः अर्थ आपण कधीच घ्यायचा नाही. काहीतरी महाराजांना दर्शवायचं असायचं. त्या खेपेस महाराजांना मुलगा शहाजी त्यांचं नाव ठेवण्यात आलं, शहाजी अर्चे. हा मुलगा स्वामी समर्थ महाराजांच्या अंगा खांद्यावर ठेवला, बरं का, अंगा खांद्यावर. आणि तो स्वामी महाराजांचा निस्सीम भक्त होता. पुढच्या काळामध्ये त्याला बंड सुरू झालेलं 1857. आणि त्यात काय तरी छोटे छोटे राज्य वगैरे सगळ्यांवरती ते संकट आलेलं तेव्हा. काय तरी निमित्ताने राजेसाहेबांना अटक केली आणि मुंबईमध्ये आणून त्यांना
कारागृहात ठेवलेलं. आता तिथे राजा तर कोणतरी पाहिजे, त्याच्यामुळे वयात किती फार लहान वयामध्ये शहाजी राजांना राजगृहात आलं. पण हा अक्कलकोटचा राजा सिंहासनावर कधीच बसला नाही. तो अक्कलकोट मध्ये जे कोण नागडी उघडी पोरं महाराजांची जे कोण सवंगडी होते ना, त्याच्यात सगळेच असायचे. ब्राह्मणाची पोरं असायची, महाराजांची असायची, लिंगायतांची असायची, तिथल्या इंग्रज अधिकाऱ्यांची असायची. त्यांच्याबरोबर हा राजाचा पोरगा सुद्धा असायचा. त्याचं नाव शहाजी, पण महाराज त्यांना लाडाने शंकर म्हणायचे. शंकरवरती महाराजांचं खूप प्रेम. शंकरला अंगावरती घ्यायचे. पण सगळ्या पोरांचं बरोबर. म्हणजे महाराजांचे खेळ कसं असायचे माहिती का? तुम्हाला सांगितलं होतं त्यामध्ये वटवृक्ष देवस्थानाचे आपल्याला दिसतंय सगळ्या पारंब्या असायचे. आणि पारंब्या ओढायचं असतं ती लहान पोरं कशी खेळणार? तर पारंब्या लटकायचे, सगळेच लटकायचे. आणि हे लटकत असताना तिथे सुंदराबाई यायची. आणि ती सुंदराबाई जेव्हा महाराजांना लटकताना बघायची लहान लहान मुलांबरोबर, त्याला आरडाओरडा करायची. त्याच्यामुळे सुंदराबाई येते अशी त्यांना कणकण लागली, लगेच माणूस शांत बसायचं आणि त्या वडाच्या खाली जाऊन शांत तिथे बसून राहायचं. सुंदराबाई आल्या सुंदराबाईंना कळायचं इतकं शांत बसायचं. आता लहान मुलं आपल्या आईला खापून सुद्धा पटकन जाऊन शांत व्हायला कळतं ते. तर 2 मिनिटांपूर्वी तो मस्ती करत होतास. तसा सुंदराबाई त्यांना ओरडायची. सांगायचं कारण काय? सांगितलं तर अतिशयोक्ती होईल, पण शहाजी राजेवरती महाराजांनी किती प्रेम केलेलं आहे. तर त्यांना स्वतःच्या अंगावरती स्तनपान सुद्धा करवलेलं. महाराजांच्या अंगावरती या शहाजी राजेने दूध प्यालेले आहेत. ते इतकं प्रेम होत. आणि तेच प्यालेले नाहीये. पुढे एक गोष्ट मी सांगणार, ते पण प्यालेले. आमच्या स्वामीसुत महाराज, गुरुदेव स्वामीसुत महाराज, त्यांची जी मुलगी आहे ती सुद्धा तिथे अक्कलकोटात काय मसायची, तिने सुद्धा स्वामी महाराजांच्या अंगावरती स्तनपान केलेलं आहे. या सगळ्या नोंदी आहेत बरं का, काही कल्पनेने बोलत नाहीये. तर हे शहाजी राजे महाराजांच्या अंगावरती खेळतात नंतर ते अक्कलकोट राजे झाले. मग ते नागडे उघडे महाराजांच्या बरोबर खेळत राहायचे, मातीत लोळायचे. काय त्यावेळेला त्यांचे जे भालतात खेळतात तिथे उभं राहायचे. महाराजांनी त्यांच्याकडे लक्ष केल्यास महाराज त्यांना हटवून जाते. शंकर मेरा आहे त्याला भागवायचं असेल. आणि महाराजांनी हकलवल्या ते कोणाची शामत नव्हती. खुद्द त्यांच्या मालकाच्या राजाचे कंठोळात मारले होते. काल सांगितलं तुम्हाला. तिथे या भालदार चौकारांची काय, महाराज जेव्हा त्याला सांगायचे की तुम्ही इथून चालते व्हा, आणि मुकाट्याने चालून राजवाड्यात चालते व्हायचे, म्हटलं ते चुपचाप जाऊन राजवाड्यात बसायचे. आणि महाराजांच्या सानिध्यात ते शंकर असायचं. शहाजी राजे महाराजांचं सानिध्य असायचं. पुढे अशी परिस्थिती झाली का हे शंकर सुद्धा सिद्ध आल्या. सिद्ध महाराजांच्या अंगात खांद्यावरती खेळून. आणि आज पण या शहाजी राजांची जी काही समाधी आहे अक्कलकोट मध्ये, खडगे मळ्यामध्ये, सगळ्यात प्रशस्त आहे. कारण मोठं शिवालय असल्यासारखी ती समाधी आहे. आणि आज पण आपल्याकडे माणूस जेव्हा शेवटची घटना बोलतो असतो त्याला गंगादेव पाजवत जातो. आज पण अक्कलकोट मधल्या परिसरामध्ये, त्या आजूबाजूच्या गावामध्ये सुद्धा एखाद्या माणसाचा जीव जात नसेल, प्राण कंठाशी येऊन राहिला असेल, तर लगेच त्या घरात कोणतरी जाता धावत त्याच्या खडगे मळ्यामध्ये शहाजी राजांच्या समाधीची कडी असते ती धुतली जाते. त्याचं पाणी आणून पाजलं जातं. एका सेकंदामध्ये त्या बिचाराचा जीव जातो. बाळणपणाला कोण अडली असेल एखादी बाई, तर तिला सुद्धा ते पाणी पाजलं जातं. लगेच ती बाळण होते. खूप 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 तिथे लोकांचा मोठे मोठे रोग सुद्धा शहाजी राजांची कडी धुवून केलेलं पाण्याचे प्रसार झालेले आहे. ते रोग मुक्त झालेले आहे. हे शहाजी राजे त्यांची अत्यंत स्वामी समर्थ महाराजांवरती प्रेम होतं. महाराजांचं सुद्धा त्यांच्यावरती खूप प्रेम असायचं. खूप प्रेम. तेवढंच प्रेम महाराजांनी चोळप्पांवरती सुद्धा केलं. बरं, खूप प्रेम केलं चोळप्पांवरती. चोळप्पाची बायकोची सासूची कधी पर्वा केली नाही. त्यांची अशा परिस्थितीमध्ये इतकी त्यांची परीक्षा बघितली, त्यांचं ते छळणं वगैरे त्यांना ते कायम ठेवलेलं. कधीही त्यांना थोडं जरा पण सूट दिली नाही. एका बाजूला त्यांची ते बायको आणि सासू चोळप्पांना त्रास देत राहायची. आता नाही ना राहत आपल्याकडे, आता कुठेतरी गेल्या 2 दिवस आले गेले असते लांब सोडून, शांत बसा ना तुम्ही, कशाला परत जाऊन त्यांना घेऊन येतं, ते किती त्रास देतात आम्हाला इथे.
पण चोळप्पा 2 दिवस महाराज आपल्याकडे आले त्यामुळे महाराजांकडे जायचे आणि महाराजांना घरी घेऊन यायचे. फक्त म्हणे हे असं चालत असताना चोळप्पांना सुद्धा ज्यावेळेला मुलं झाली त्यावेळेला सुद्धा महाराज तिथेच होते. चोळप्पांची बायको बाळपणाला टेकली. आता 1-2 मिनिटांमध्ये बाण तोडाल आणि महाराज त्या खोलीतून हटेच ना बाहेर. हटेना तर हटेना, मोठे मोठे तांबे मोठे मोठे कळशा सगळे आणले आणि ते उपड्या घातल्या त्याच खोलीमध्ये आणि अगदी शेवटच्या क्षणाला ते बाहेर गेले आणि चोळप्पांना मुलगी झाली. त्यानंतर चोळप्पांना मुलं सुद्धा झाली. चोळप्पांचा एक मुलगा जो होता कृष्णप्पा तो महाराजांचा अत्यंत प्रिय होता. थोडासा जरा वेडसर सारखे त्याची चर्या होती. शाळेत वगैरे कधी तो गेला नाही, अभ्यासामध्ये त्याचं कधी लक्ष लागलं नाही. पण कोणी त्याची जर मस्करी चेष्टा केली तर महाराजांना राग यायचा. हरामखोर तू तुझं बघणं, तू आयुष्यभर काय केलं तू मोठा झालास ना. कसं तेल विकलं, कुठच्या तेल विकलं ते महाराजांना, पण लगेच त्याला गप्पा करायचं. त्याचं भाग्य निराळ आहे, त्याचा आम्ही सांभाळ करणार आहोत असं करून त्याला ते गप करायचे. हा कृष्णप्पा, त्याचं नाव कृष्णप्पा आहे. हा कृष्णप्पा एके दिवशी काहीतरी झाला, आजार झाला काहीतरी, त्यावेळेला असे आजार होते तरी माणसं मरायची. ते लहानपोर मेलं, रडारड झाली सगळी. महाराज कुठेतरी बाहेरून येत होते. महाराजांनी विचारलं काय झालं. चोळप्पांचा कृष्णप्पा मेला कसा काय मेला म्हणून चोळप्पांच्या घरी स्वामी महाराज गेले. भातात तो सगळं आखांत उडालेला, सगळीकडे रडारड चालू. सगळ्यांना महाराजांनी गप्प केला, तो मरेलच कसा, तो मरूच शकत नाही. कारण महाराजांना माहित आहे ना कोणाचे दिवस कधी भरतायत ते. त्याच्याकडे गेले आणि त्याला हाक मारली, अरे उठ, तुझं लग्न व्हायचे, आता मुंज आले तुझी तोंडावरती आणि मरतोच सगळं मेले, उठ लवकर. लगेच उठला खडबड. मेलेला उंदीरच जिवंत केला नाही तर मेलेलं पोर सुद्धा, माणसाचं पोर सुद्धा महाराजांनी जिवंत केलं. जसं राजांवरती प्रेम तसं चोळप्पांवरती सुद्धा प्रेम आणि सगळ्यांवरतीच प्रेम महाराजांनी केलेलं. असा काय प्रकार झाला ना त्यावेळेला मात्र चोळप्पांची सासू आणि चोळप्पांची बायको चाट पडली. आपलं पोर गेलेलं होतं, आता मेलेलंच होतं जवळ. अशा वेळेला महाराजांनी आपल्याला आपल्या पोराला जीवनदान दिलेलं. त्यामुळे ती सुद्धा थोडे हडबडली. आतमध्ये खोलीत जाऊन तोंडात मारून घेतलं असेल की हे साक्षात परब्रह्म असताना आपण त्यांना नेहमी शिव्या जास्त असते, आपल्याला छळताय, त्रास देत, असं करतात होतं. पण सासू होती ती मात्र ऐकली होती. ती सांगायची त्या मुलीला, अरे बाबा गपरा करतो, काहीतरी तंत्रमंत्र त्यांनी काहीतरी केलं असावं आणि पोर जिवंत झालं. पण ते पोर जिवंत झालं ना, आणि एवढ्या गाव राजापासून सगळे त्यांना जे काय बसतात ते असंच बसतो, तसं बायकोचं म्हणतात. आणि असं करता करता त्यांच्या सासूबाईंना सुद्धा महाराजांचे खूप प्रत्यय आले. एकदा तर त्यांच्या हाताला विंचू चावला. आता विंचू चावल्यावरती आग कशी होते आपल्याला माहिती नाही, आपण शहरामध्ये राहतो, पण असं म्हटलं जातं की विंचू चावलं तर आग होते नुसत्या हाताला. महाराज नुसते हसत होते. मला वेदना होत आहे काय, म्हणजे समोरचा म्हणून इतकं हसतो, इतका जोर जोर हसतो, अरे बापरे काय चाललंय. त्या गेले आणि महाराज म्हणाले, अहो काय हसता तुम्ही एवढे, माझा हात बघा कसा लाल झालाय, कसा सुटलाय, आणि मला वेदना अशा होत आहे की जसं काय मी तो हातामध्ये कोळसा पकडलेला आहे, जळता दुखाना पकडल्यासारख्या मला वेदना होते. त्या होणारच म्हणे, तुला विंचू चावलाय ना, तर तुम्ही काय सांगायला पाहिजे का मला, मी सांगतो विंचू चावलाय म्हणून मला दुखतंय. तेव्हा महाराजांना त्यांची दया काही वेळाने, आणि महाराजांनी आपल्या पायाचा एक जोडा काढला, चर्म पादुका काढल्या आणि तिला दिल्या, सांगितलं ह्याच्यात हात घालून बस. आणि भक्तगण जसा तिने हात घातला तशा तिच्या त्या वेदना पूर्णतः बंद झाली. अजिबात जसं आपल्याला आपला हात वाटतोय तसा. तिला वाटलं बरं झालं आपला हात बाहेर काढताच पुन्हा ओढायला लागली, मेली मेली परत दुखायला लागला. हा जेव्हा प्रत्यय सगळं आला आपल्याला, तेव्हा त्यांनी असा विचार केला की खरोखर महाराज दिवस आहे. महाराजांची छळवणूक काही कमी झाली नाही. तुमचं प्रारब्ध असत, तुझे भोग असतात, एकदम कडू काढायचा, तो तुम्हाला तांब्या करून तो काढा दिला, तो
तुम्ही असाच विचार करा मग कधी एकदा तर संपतोय तो. आणि भोग मात्र तुम्हाला आता नको, उद्या बस झालं ना आता, एवढा वेळ माझा हात नुसता झोपलाय, विठू लावलाय, आता नको, असं कसं होईल? थोडा 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 डोस देऊन थोडा 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 घोट घोट पिऊन पुढच्या जन्मापर्यंत तो होणार. महाराजांना बजायचं असेल तर महाराज काल बोलल्याप्रमाणे शेमण्यातल्या रुमालासारखं तुम्हाला साफ करणार, लखलखीत करणार, त्याला सापो घालणार, त्याला ब्लिचिंग घालणार, गुलाबाचा वास येणार काहीतरी घालतो ना फुला का फुला काहीतरी, तो पण घालणार. आणि महाराजांचे आपण जेव्हा स्वामी भक्त होतो तेव्हा आपण आपल्या आयुष्याकडे बघितलं तर आपल्याला कळतं अरे आपण काय झालो. आपल्याला आयुष्य जगायची उमेद काहीतरी वेगळी वाटते, मजा वाटते, कारण आपण स्वामी महाराजांचे भक्त असतो. त्यामुळे सगळे जे भोग होते, सगळे जे काही त्रास होता तर त्यांचा वाट्याचा तो महाराज स्वतः कमी करत होते. त्यांना वाटतं महाराज आपल्याला त्रास देते, पण महाराज ते सगळं कमी करत होते. काल तुम्हाला बोललो ना, गयाबाई रामाचार्य दामखिंडेकरांच्या पत्नी, त्या स्वामी महाराजांच्याकडे स्वामी महाराजांना जेवण वगैरे घेऊन जायच्या. त्यांना 3 मुली हो लागोपाठ. पूर्वी सगळ्यांनाच कोणतरी एक मुलगा पाहिजे असायचा, आता सांगतात नाही. आता मुलगा असो मुलगी असो सगळंच काय चालतं. मुलगी पण मुलासारखी वागते. अगदीच जर तशी वेळ आली तर नवऱ्याला आपल्या घरी घेऊन येतो, तो पण येतो बरं का. सासऱ्याकडे बाहेर मजबूर, आपलं तर आपलंच आहे. बायको सकट सगळंच मिळालं तर उत्तम. तो काळ तसा नव्हता. आपला मुलगा तो मुलगा, मुलगी ती पराठी म्हणजे परक्याची, कसं समजलं जायचं. त्यामुळे त्यांना सुद्धा खंत होती आपल्याला कोणतरी मुलगी पाहिजे, मुलगा पाहिजे. आता तिची महाराजांची सेवा ती काय काल सांगितलं जाईल तुम्हाला. सुंदराबाई येण्याच्या अगोदर आणि सुंदराबाई आल्यानंतर सुद्धा सुंदराबाईने त्यांना जेव्हा लांब केला, आजपासून सुद्धा महाराजांना जेवण वगैरे आणण्याची काही गरज नाही, तो लांब हो. आणि मी सांगितलं किंवा महाराज काही जेवणार पण नाही. महाराज सुद्धा तिच्या शब्दात सुंदराबाईंची. त्यामुळे नाही लागत मी गयाबाई तिथे जाण्याची बंद झाली. पण बंद झाली, पण कशी बंद झाली, ती रोजच्या प्रमाणे त्या महाराजांचं नैवेद्य करायची. एका खोलीमध्ये महाराजांसाठी तो ठेवायची. महाराजांना सांगायचे बघा मला तुमच्याकडे यायला सुंदराबाईंनी बंदी केलेली आहे, म्हणून मी हा नैवेद्य तुमच्याकडे इथे ठेवते, हा ग्रहण करा, नाही तर मी जेवणार. आणि खरोखर त्या जेवायच्या नाही, कारण त्यांचा आहारच तो होता. महाराजांचं पुष्टान्न जे असायचं, महाराज 2-3 घास खाल्ल्याच्या नंतर 2-3 घोट जे काय पाण्याचे घ्यायचे, 2-3 घोट जे काय ते ताकाचे घ्यायचे, तेच ताक, तेच पाणी, तेच आतमधलं पुष्टान्न, उष्ट झालेलं अन्न जे आहे महाराजांचं, तो त्यांचा आहार होता. मी तुम्हाला काल सांगितलं. त्यामुळे ते मिळालं नाही मला, तुम्ही जर उष्टवलं नाही माझं ताट तर मी जेवणार नाही, असं 2-3 जेवलीच ना. महाराज कळवलंय. महाराजांनी महाराजांनी जेवू घातलं तर ती जेवायची, पण दिसायचं कसं की ती महाराजांना जेवू घालायची. महाराज तिला कशी जेवू घालायचे, महाराजांनी स्वतः उष्टवलं नाही तर ती जेवायचीच नाही. उष्टवलं म्हणजे महाराज तिला जेवू घालायचे, परत ती जेवायची. आणि मग पुढे पुढे असं व्हायला लागलं की खोलीमध्ये तो वरण भात कालवला जायचा, थोडस त्याच्यातलं अन्न कमी व्हायचं, चपाती पुरणपोळी वगैरे तुटलेली असायची, ताक आणि सांडलेलं असायचं, त्याच्यात थोडं कमी व्हायचं, आणि मग ते राहिलेलंच असायचं ते गयाबाई जेवायची. गयाबाईचं महाराजांची ती अत्यंत प्रेम, खूप श्रद्धा, अगदी स्वतःच्या मुलासारखं महाराजांचं तिने प्रेम केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे नंतर मग अशी परिस्थिती झाली की तिला जी काही कमी वाटायची महाराजांकडे तिने येऊन सांगायची, हो मला मुलगा दे, असं काय करताय, मला 3 मुली आहेत, मला 1 मुलगा पाहिजे, देऊ ग, काय काळजी नको, तुला मुलगा देणार आहे. म्हातारी होत चाललंय मी, आता म्हातारपणी मला बोलवलं का, काय करता तुम्ही, आणि मला जर तुम्ही मुलगा दिला नाही तर मी कधी आयुष्यभर विसरणार नाही, असं आम्ही महाराजांना घेतलेली आहे. महाराजांनी मला काहीच दिलं नाही, सगळ्यात टपली मारायचे, गप काय कशा लोकांना माझ्या नावाने शंख पडते. एक दिवशी मात्र ती म्हणायला भेटली महाराजांकडे, महाराज मला मुलगा पाहिजे, काय करून मला मुलगा पाहिजे. तिथे जवळ एक सेवेकरी होती, त्याला महाराजांनी बोलवलं आणि जवळ बसवलं आणि त्याला सांगितलं हिला चल सांग चालती, तिथे थांबायचं नाही.
तिला वाईट वाटलं ते. नेहमी आपल्याशी बोलतात. आज महाराजांनी एखाद्या गिरायकाला सांगावं की जायला मला, तिने लगेच पदर आपल्या तोंडात घातला, रडू आला तिला आणि तिथून ती निघून गेली. मग त्या सेवेकराला बसलेल्या त्यांनी सांगितलं की जाड एक कागद घेऊन. त्या सेवेकरांनी कागद घेऊन आला आणि त्या कागदावरती त्यांनी महाराजांनी त्यांना काहीतरी लिहायला सांगितलं. त्यांना हे लिहायला सांगितलं, मुलगा झाला रे, एवढं लिही आणि जाऊन त्या कोमट्याला दे. कोमट्या म्हणजे रामाचार्य जामखिंडीकर, या गयाबाईंचे यजमान. त्यांना महाराज कोमट्या म्हणायचे कौतुकाने. त्यांनी ती चिठ्ठी जाऊन तिथे धावत जाऊन त्या रामाचार्य जामखिंडीकर वाड्यामध्ये रामाचार्य बसले होते, त्यांच्या हातामध्ये दिली. कोणी दिली विचार? स्वामी महाराजांनी दिली. काय लिहिले माहिती नाही, बघा. त्याने उघडून ते पाहिल्यावरती त्यांना इतका आनंद झाला की लगेच त्याने आपल्या बायकोला हात मारला. महाराजांनी फक्त निरोप पाठवलाय, मुलगा झाला रे. तिला पण खूप अत्यंत आनंद झाला की लगेच महाराजांकडे गेले, महाराजांच्या चरणावरती डोकं ठेवलं आणि रडू लागले. त्या दिवशी महाराज तिच्याशी काहीच बोलले नाही. पण लगेच 2-3 दिवसांनी असं कळलं की गयाबाईला दिवस गेले. त्याच्यानंतर अगदी सुंदर तेव्हा गणपतीसारखा मुलगा तिला झाला. आणि आज त्याच रामाचार्य जामखिंडीकरांचा वंश आज पण आहे. गयाबाईची सेवा सगळी सार्थकी लागली. त्याने कधीच स्वामी महाराजांकडे काहीच मागितलेलं नव्हतं, फक्त एकच मुलगा मागितला. त्याच्यावर सुद्धा महाराजांनी त्यांचा अंत बघितला. महाराजांनी अंत बघितला तिचा. एवढी तिची आपली सेवा केलेली आहे. रानात वेळपासून स्मशानामध्ये महारवाड्यामध्ये ब्राह्मणबाई येते, महाराजांना शोधते, त्यांना जेवू घालते, त्यांना ताक पाजते, त्यांना पाणी पाजते, त्यांचं तोंड पुसतं आपल्या पत्राने आणि वरती 2 शब्द सुद्धा सुनावते. काय उन्हा काळात ते कुठे पण फिरतात, काय पण सुद्धा कोणाकडे खात नाही. कसं होणार तुमचं? म्हणजे प्रेम बघा, प्रेम. आणि सुंदराबाई आल्यावरती सुंदराबाई त्यांना त्यांच्या सेवेतून लांब काढते. त्याच्यानंतर सुद्धा महाराज तिचं ताट पुस्तवतात आणि तेच जेवते आणि तेच तिचा आहार असतो. त्याच्या व्यतिरिक्त कधीच काही खात नाही. आयुष्यभर तिचा तोच आहार होता. महाराजांनी एखाद्या दिवशी जर ताट पुस्तवलं नाही, महाराज परीक्षा घ्यायची. महाराज काय कमी होते का? सगळ्यात मोठे वस्तात स्वामी हो. त्यांच्यासारखे वस्तात कोण नाही. त्यांना माहिती असेल तुमचं प्रेम, तुमची भक्ती काय आहे. पण ही अधिक जागृत होण्यासाठी कधी कधी ते तुमची परीक्षा सुद्धा बघायची. तशी या गयाबाईची परीक्षा बघितली जायची मध्ये मध्ये. कधी कधी असं सुद्धा व्हायचं की महाराज 2-3 दिवस ते ताट उष्टवायचे नाही, तसंच्या तसं ताट राहायचं. त्यावेळेला गयाबाई जेवायचीच नाही, पाणी सुद्धा प्यायची नाही. एवढं प्रेम होतं, एवढी श्रद्धा होती, एवढी भक्ती होती. गयाबाई सारखं प्रेम आणि भक्ती आणि श्रद्धा जी आहे ना, ती तसं मध्ये आता काय झालंय माहितीये, टीव्ही सिरियल मध्ये त्यांना एवढं माहितीये, रामाचार्य जामखिंडीकर नावाचे कोणतरी स्वामींच्या सानिध्यामध्ये होते. 180-200 रुपयाला पगार मिळतो. त्याच्यावरती जर तुम्ही एक एपिसोड केला, एक त्याच्याचं बघून तरी चालेल. पण नाही, त्याला तिथे स्क्रिप्ट लिहिणारा पाहिजे. मग त्याच्यात असा काय मसाला पाहिजे का लोकांना बघायला आवडलं पाहिजे. म्हणजे स्वामी महाराजांच्या चरित्राचं थोडक्यामध्ये काय तर अल्पण पिंपणच्या गोष्टी करून टाकलेली या लोकांनी. आपण हात जोडून दुखतो कारण आपल्यामध्ये कमी आहे, आपल्यामध्ये खोट आहे. आपली वाटेल संस्कृती साफ केलेली आहे. मी तर म्हणतो माझं ऐकण्याच्या आधी सुद्धा किंवा कुणाचं ऐकण्याच्या आधी सुद्धा स्वामी समर्थ महाराजांची मूळ बकर जी आहे, मूळ जे स्वामी समर्थ महाराजांचे चरित्र आहे ते वाचायला काय हरकत आहे. रोज त्याच्यामध्ये एक एक गोष्ट वाचा आणि हे का घडलं असेल त्याच्यावरती विचार करा, विचार मंथन करा. शक्य नाही का आपल्याला? आपण येऊन फक्त हात पसरवणं स्वामी महाराजांकडे आणि नाही ते नको ते त्या नालायक लोकांनी केलेली ती गोष्ट महाराजांची आपण बघणार आणि तिथे टीव्हीला नमस्कार करणार. खोटे नाटक सगळं. विषय का आला? कारण रामाचार्य जामखिंडीकर ही पाठ्यक्रम होते अक्कलकोटातले. अक्कलकोटला त्या जुन्या राम मंदिरामध्ये ते पुजारी होते. त्यांनी कधीही कोणाकडून काही घेतलं नाही. पूजा अर्चा करून जे ज्या देवा आज सुद्धा राम मंदिरामध्ये गेला ते कोणीच येत नाही. आज सुद्धा त्या काळात पूर्वी राम मंदिरामध्ये कोणी यायचं? कोणीच नाही यायचं. म्हणजे राजाचं राम मंदिर असल्यामुळे त्यांना काहीतरी थोडी बहुत तनखा मिळायची.
आणि कधी असे अक्कलकोटचे गावकडे वगैरे कधी आले रामाचा नमस्कार करायला, तर त्या राम मंदिरामध्ये हे रामाचार्य जामखिंडीकर हे सामान्य, अगदी सामान्य पुजारी होते. परिस्थिती बेताची पेक्षा हलाखीची होती. धोत्राला कितीतरी ठिगळं लावून ते धोत्र वापरायचे. सिरियल मध्ये काय दाखवलं, पेशवाई पगडी घातले आणि स्वामी समर्थ महाराजांवरती ते द्वेष करते. अरे नाव तरी बदला. रामाचार्य जामखिंडीकर त्यांचं नाव देतात की त्यांची बायको महाराजांची त्यांनी आईसारखी सेवा केलेली आहे. त्यांना महाराज कोणत्या म्हणून प्रेमाने लाडाने कोणत्या. महाराजांनी प्रत्येकाला वेगवेगळी नावं दिले. गुरुदेव स्वामी सुत महाराजांनी सुद्धा मारुती जरी म्हटलं जायचं तरी खासगी चंदूला म्हणायचे. हे चंदूला गीत ये जवळ घ्यायचे, गटात हात फिरवायचे, किंमत घ्यायचे. मुलगा येतो त्यांचा स्वामी सुत आहे. तसं प्रत्येकाला वेगवेगळं नाव दिलेलं. माणूस सुद्धा जैना म्हणायचे. अक्कलकोटच्या राजेसाहेबांना कुंभार म्हणायचे. कुंभार हे कुंभारा. हात मारल्या राजेसाहेब हातातली सगळी कामं टाकून हात जोडून महाराजांच्या मान अशी खाली करून उभे राहायचे. ते रामाचार्य जामखिंडीकर. आणि तुम्ही काय पण तिच्या भरभरी कपडे घातले, पेशवाई पगडी आहे डोक्यावरती वगैरे. रामाचार्य जामखिंडीकर, चोळप्पा काय, अक्कलकोट राजेसाहेब काय, बाळप्पा काय, सगळ्यांमध्ये महाराजांनी अतोनात प्रेम केलं. अतोनात. महाराजांना अंधश्रद्धा हा अजिबात आवडायची नाही. बरं, अंधश्रद्धा त्यांना बिलकुल आवडायची. बघा, प्रत्येक महाराजांच्या लिलेपासून आपण काहीतरी बोध घेऊ शकतो. महाराजांना मूर्तीपूजा सुद्धा आवडायची. एक दिवशी तर महाराजांची कोणतरी आला तिथे, लांबून महाराजांना पाया पडलं. आपण कसे असतो माहिती, आपण बाहेर असताना आपण आपलेच असतो, पण देवळात गेल्यावरती, मठामध्ये गेल्यावरती, महाराजांपाशी गेल्यावरती आपण सौजन्याचा पुतळा होतो. सौजन्याचा पुतळा तो बी नव्हेच. अगदी मठामध्ये येस तो दोन माणसाने शिव्या दिलेल्या असतात. वाट्यात आलेल्या कुत्र्याला पण आता मारलेलं घाट चला आराम मध्येच येतो, उशीर होतोय ना मला. पण महाराजांच्या समोर आल्यावरती आपण एवढे सौजन्याचे पुतळे होतो का विचारू नका. आणि तसंच काही हा माणूस होता, तिथे महाराजांना नमस्कार केला लांबून. महाराजांना देवाच्या मूर्तींबरोबर खेळायचा त्यांना एक ती सवय होती ना. त्यामुळे त्यांची अवतीभुती सगळ्या देवाच्या मूर्ती असायच्या. महाराजांना खंडोबा मंदिरामध्ये आले, काल तुम्हाला मी सांगितलं. तू जेव्हा खंडोबा पुराण एखादी त्यांना जेव्हा आपल्या घरी नेलं, तेव्हा त्या खंडोबाच्या जे 3 मुखवटे होते, खंडोबा आणि त्यांचे जे 2 बायका, तिन्ही मुखवटे बरोबर घेऊन गेले. हाताला चाळ, नातूला कसं चाळ असतो, किती तरी दिवस ते त्यांच्याच बरोबर अगदी चोळप्पांकडे येईपर्यंत. म्हणजे खंडोबा मंदिरापासून त्या पांडोबा पुराणिकांकडे, पांडोबा पुराणिकांकडून आणखी एका दुसऱ्याकडून त्या वेशीमध्ये, वेशी करून त्या निशाणामध्ये, निशाणाकडून त्या चोळप्पांकडे, तोपर्यंत ते तिन्ही मुखवटे आपल्या हातातच होते. त्यांच्या वाटेत कुठेतरी माती भेट दिसली, माती भर बर पुन्हा मोकळे कर, बर पुन्हा असं करून ते खेळ खेळ मुखवट्याशी मुखवटे शेवटी चोळप्पांपर्यंत पोहोचले. म्हणजे महाराजांना थोडक्यात काय की मूर्ती बिर्ती मध्ये फारसं रहस्य नव्हतं. महाराज नेहमी सांगायचे, भूदेव सत्तास सदा नमावे. तुम्हाला ह्या तुमच्या साक्षात समोर जी माणसं दिसत आहेत त्यांच्याशी चांगला वागा. मूर्तीपूजा महाराजांना आवडत नसेल. आता आपण करतो तेव्हा महाराजांनी आपल्याला क्षमा केलेली आहे, कारण आपल्यालाच कुठेतरी आपली श्रद्धा, आपली भक्ती ती समोर प्रतिमा असल्याशिवाय ती आपली जडतच नाही. तो आपला दोष आहे. पण तो छोटासा दोष आहे. तिथे महाराजांनी जास्त लक्ष दिलं नाही. आपण सुद्धा आज फोटो ठेवतो, महाराजांच्या गोष्टी ठेवतो, सगळंच करतो. महाराजांना भरपूर वर्तवणूक चांगला आहे, तोपर्यंत महाराजांना त्याचीच काय पडलेली नाही. पण हा माणूस जेव्हा सौजन्याचा पुतळा महाराजांकडे आला आणि महाराजांचं ते सगळं बघितलं, रामाची मूर्ती आहे, हनुमानाची मूर्ती आहे, खंडोबाची मूर्ती आहे, वेडी वाकडी पडलेली आहे, त्यांनी त्या सगळ्या सरळ केल्या. बाजूलाच पडलेलं आहे त्या पत्ताचा अष्टगंध, हळद वगैरे त्याच्यावरती वाहिलं. त्याला असं वाटतं महाराज आपल्याला शाबासकी देतील. आता देवाची मूर्ती सगळ्या आजूबाजूला असता पडल्या असल्या व्यवस्थित केलं. महाराजांनी त्या पत्ताक्षणी महाराजांनी त्याला एक मोठी शिवी असलेली काठपडत खाण मारतो. आलाय का म्हणे, कोणाकडे आलेस तू, लहानच्याकडे आलेस का माझ्याकडे आलेस, त्याला काही कळेच ना. हो देवा म्हणे चालतोय.
कारण महाराजांचं सांगणं होतं की माणसाशी तुम्ही प्रत्येकाशी तुम्ही चांगल्या वागा, मूर्तीपूजा वगैरे याच्यामध्ये काही अर्थ नाहीये. कशाला करता मूर्तीपूजा, कशाला ते अष्टगंध वगैरे, कशाला मूर्ती पुढे तुम्ही नैवेद्य ठेवता? ते मूर्ती खाणार आहे का? मूर्ती जेवणार आहे? तेच अन्न एखाद्या भुकालेला जर तुम्ही दिलं तर त्या भुकेल्याच्या मार्फत मी जेवीन नको. मला आठवतं कोरोनाच्या काळामध्ये मला एक कल्पना सुचलेली का महाराजांना जाऊन आपण, कारण महाराजांच्याकडे फक्त तो त्यांचा तो पुजारी जो राहतो तिथे आपल्या कांदेवाडीच्या मठातल्या गोष्टी बघून त्याचा नैवेद्य असतो. त्याला पण एक दिवशी मी सांगितलेलं, अरे ती चपाती अगदी कशाला करतो, घाल नको. न जाणं महाराजांनी कधी खाल्ली तर धरून काय नुकसान, एका चपातीत होणार ना तुझं. काय माहिती नाही मला काय एवढ्याच्या थाळीमध्ये महाराजांचा नैवेद्य करायचा तो. चपाती पण अर्धी वाढायचं, चहाच्या चमचानी भाजी वाढायचं आणि तिथे महाराजांना घेऊन जायचं आणि ते पुन्हा तरीच घेऊन जायचं स्वतःच. तर एक दिवशी मी त्यांना विचारलं, हरडी करून तुम्ही मला एक गोष्ट सांगा, एवढं छोटं छोटं का तुम्ही वाढता? समजा महाराजांनी खाल्लं तर खाऊन खाऊन काय खाणार आहे? चमचाभर भाजी खाणार आहे, तुमची अर्ध्या चपाती जावी, एक चपाती जाईल, फारसं तुमचं नुकसान होणार नाही. वाढत आहे ना, पूर्ण वाढत. हे मग बोलण्याचं कारण म्हणजे त्याच्या पाठी एक घटना घडलेली आहे. दत्त जयंतीचा दिवस होता अक्कलकोटमध्ये, स्वामी समर्थ महाराजांच्या वर्षी, आणि सगळी भक्त मंडळी स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घ्यायसाठी म्हणून दत्त जयंतीच्या दिवशी तिथे आले होते. स्वामी समर्थ महाराज रामजोशींच्या वाड्यामध्ये होते. महाराज जिथे असायचे तिथे तो उत्सव सोहळा व्हायचा बरं का. महाराज एखाद्या विशिष्ट ठिकाणी येणार तर तुम्ही त्यांना सांगणार हे ठिकाण प्रशस्त आहे, आपण इथे दत्त जयंती साजरी करूया, असा मानत होता. असं काय नाही तुम्ही कोणाला सांगू शकत नव्हता. जिथे महाराज असतील तिथे जाऊन दत्त जयंती साजरी करायची. आणि मग अशा वेळेला त्या ग्रामदोषांच्या वाड्यामध्ये महाराज बसलेले होते, तिथे दत्त जयंती साजरी करायची. वामनबुवा वांबोरीकर सुद्धा बडोद्यावरून आले होते दत्त जयंतीसाठी. ग्रामजोशीने सुद्धा भरपूर तयारी केली, पण दत्त जयंतीच्या अगदी बरोबर आदल्या दिवशी महाराज निघाले. तेवढी सगळी तयारी केलेली आहे. त्या काळात पूर्वी कसं होतं की महाराजांचं ताट बाजूला काढलं जायचं आणि ते पुजलं जायचं महाराजांच्या नावाने. कारण पंक्तीनं कशाला उगाच खोलून ठेवायचं, कारण महाराजांचा मान आणि महाराज कधी येतील तर नेम नसायचं. म्हणून त्या दिवशी ते महाराजांचं ताट काढलं, पुजलं, महाराजांना अर्पण केलं आणि त्याच्यावरती आणखी ताटाचं झाकून ठेवलं आणि सगळ्यांची नैवेद्य वगैरे सगळं सुरू झालं. आणि भक्त मंडळी त्याच्यानंतर मग महाराज दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तिथे गेले. लगेच ग्रामजोशी गुरुजींनी विचारलं, महाराज त्या दिवशी आलात नाही, काय झालं? हट गाढवा म्हणे, आमच्या नैवेद्याच्या पानावरती मुठभर भात, ती भिजली पण नाही तेवढी आमटी, एवढं ते जेवण, आम्ही काय भिकारी आहोत काय? आम्हाला जेवण मागतो, एक माणसाचं पोट भरण्याइतपत तरी मला वाटायचं. महाराज घेऊन जेवायचे 3 घास जेवले तर त्यात एका घासामध्ये उठायचे. तिथे सुंदराबाई त्यांना कशी वाढायची ते तुम्हाला काल सांगितलं. ती अवस्था होती आणि ते महाराज सांगते की मला मुठभर भात वाढवाच काय आणि परत मी जेवायला याच असतो म्हणतो. म्हणजे थोडक्यात प्रत्येक महाराजांच्या लिलेतून आपण काय शिकतो हे शिकायला पाहिजे. स्वामी सुत महाराजांनी वेगवेगळ्या अभंगामधून माझ्या युट्यूब चॅनलवरती येणार होय, मी सांगतोय माझ्या युट्यूब चॅनलवर या, खरोखर या. माझा त्याच्यात काय फायदा होतोय, मला किती तुमच्यासारखे सबस्क्राईब करून घेतोय त्याच्यातून मला आनंद होईलच, पण काही पलीकडे जाऊन काही गोष्टी मी तुम्हाला सांगू शकत नाही, तंबू वेळेअभावी त्या तुम्हाला कळतील. आता अलीकडेच पंचकअभंग म्हणून मी युट्यूब चॅनलवर टाकलेलं आहे, स्वामी सुत महाराजांनी सांगितलेलं. त्याच्यामध्ये स्वामी सुत महाराजांनी नैवेद्याचा सगळा मेनू सांगितलेला आहे. साधं सोपा सांगितलं, हा सगळा नैवेद्य एका माणसाचं पोट भरेल असं वाढावं स्वामी महाराजांच्या पानावरती. हे महाराजांचं नैवेद्य असतो. आणि अशा पद्धतीने स्वामी महाराजांच्या नैवेद्य जर तुम्ही अर्पण महाराजांना केला तर महाराज का नाही जेवणार?
आता अलीकडे युट्यूब वरती किंवा आपल्या फेसबुक वरती किंवा इंस्टाग्राम वरती आम्ही महाराजांना वाढलं आणि महाराज जेवले त्या ताटाचे फोटो आहेत, या भ्रमात राहू नका. महाराज काही जादूगर नाहीत हो. आणि महाराज तुमच्या घरामध्ये न जाणं जेवले पण असते, चला ठीक आहे, मान्य करतो. ते इंस्टाग्राम वर घालायला सांगितलं महाराजांनी, फेसबुक वरती घाला, महाराज माझ्याकडे जेवले. म्हणजे याचं नेमकं तुम्हाला आहे काय, सुख आनंद वाटला का दुःख होतंय का मोठेपणा वाटतोय? आम्ही आहोत स्वामी भक्त, मिरवून एक आवाज. स्वामींचा आणि तुमचा संबंध जो काय, स्वामींचं आणि तुमचं एकमेकावरती जे काय प्रेम आहे ते तुमच्यापुरतं ठेवायचं असतं. ते दुनियेला गावावर सांगून काय तुम्ही नेमकं काय साध्य करणार आहात? आजपर्यंत आपल्यापैकी किती लोकांनी गावामध्ये जाऊन जर ढिंडोरा पेटले की माझ्या आईचं माझ्यावर किती प्रेम आहे. अरे असं असणारच, त्याही आहे तुमची, ती तुमची आई असल्यामुळे तुमच्यावरती प्रेम असणार, तुमचं पण तिच्यावरती प्रेम आहे, तिचं पण तुमच्यावरती प्रेम आहे, सगळं स्वाभाविक आहे. तशीच स्वामी आपली आई आहे, स्वामी आई आहे. त्यामुळे तिने जर तुमच्यावरती प्रेम केलं, तिने जर तुम्ही जो वाढलेलं ताट नव्हे त्याच्या ताटामधलं तुम्ही चुकून वापरून जर घास खाल्ला, त्याचा तुम्ही ढिंडोरा पेटणार का? त्याच्यामध्ये गावावरती फेसबुक वरती आणि घालून मी महाराज बघा आज माझ्या ताटावर जेवले. महाराज जेवतातच, का नाही महाराज जेवणार? 100% महाराज जेवण. ही फालतू अपेक्षा करूच नका. महाराज जेवले तुम्हाला दिसेल. आपण बोलतो ना, आज मी गेलो होतो एका ठिकाणी, महाप्रसादाचं अन्न काय, महाप्रसादाला चव, हे पण आपण बोलतो. तर ते महाप्रसादाला चव का असते? कारण महाराजांचं उष्टान नसतं, तिथे आपला विश्वास आहे. कारण आपण विश्वास किती हलेडुले आहे बघा. मी आता सांगणारी एक गोष्ट बहुतेक सगळ्यांनीच ऐकली असेल. बहुतेक इथे जशी श्रद्धा पाहिजे तसं इथे विश्वास पाहिजे की आपण महाराजांनी अर्पण केलेलं कार्ड महाराजांनी 100% जेवलेलं आहे, म्हणूनच त्याची चव वाढलेली आहे. कारण आपली श्रद्धा, आपला विश्वास आहे. एका ठिकाणी आपण काय बोलतो, फेसबुक वरती मी पाहिलं, त्याच्यामध्ये महाराज जेवले ते दिसलेलं गडगडीत, चपाती तुटलेली वगैरे, जेवले पण असतील महाराज, पण त्याचा एवढा टिकवर कुठून. आणि आपण का ती अपेक्षा करावी? कशाला आपल्याला असं काय हवं? श्रद्धा आणि विश्वास ही फार महत्वाची गोष्ट असते. एका गावामध्ये अजिबात पाऊस पडलेला नसतो, दुष्काळ झालेला असतो सगळं. गुरढोरं सुद्धा सगळे मरत असतात पाण्याशिवाय. माणसानं सुद्धा पाण्याचा थेंब मिळत नसतो. सगळे तिथे तलाव, विहिरी वगैरे सगळे आटलेले असतात. आणि त्यावेळेला असं ठरतं की सगळी शेत आपले सगळे समुद्र ओसाड पडलेले आहे, शेत तर नाहीच आहे. आपण सगळ्यांनी जाऊया. 2-3 वर्ष पाऊस आलेला नाही, यावर्षी तरी पाऊस यावा म्हणून आपण जाऊन स्वामी समर्थ महाराजांकडे प्रार्थना करूया की महाराज पाऊस द्या, वरुण राजाला प्रसन्न करा. तुम्ही सर्वच आहात. आज आम्ही तुम्हाला वरुण राजांच्या स्वरूपामध्ये बघतो, वरुण देवामध्ये. तुम्ही प्रसन्न व्हा आणि आम्हाला पाऊस द्या. हे सगळं प्रार्थना करण्यासाठी एक दिवस ठरतो. सगळे गावकरी एकत्र जमणार. सगळी जी माणसं जी असतात ती सगळी जमलेली असतात. तर मोठ्या शेतामध्ये रात्रीची वेळ असते, सगळे जे काय अन्न काही राहिलेलं असतं, अर्धा पोळी का सगळे जेवतात वगैरे, तिथे ते सगळे जातात. आणि गेल्यावरती महाराजांकडे प्रार्थना करणार की पाऊस पडू द्या. जी वरती काकुळतीला आलेलं असतो, कंठाशी प्राण आलेलं असतं सगळ्यांचं. लोंढ्याच्या लोंढे गावातून ते शेताकडे जात असतात. सगळे एकमेकांना सांगत असतात महाराजांना दया यावी. आणि एक तसं चालत असताना एक लहानसा मुलगा तिथे जात असतो. त्या मुलाकडे बघून एक लहानसा मुलगा तिथे जात असतो त्या शेताकडे, त्या गावाकडून. आणि त्या मुलाकडे बघून सगळेच हसत असतात. बघा कसा वेडा आहे, अगदीच कुळाचा एक नंबरचा. पाऊस नाही म्हणून आपण चाललोय महाराजांकडे मागायला, सामुदायिक प्रार्थना करायला सगळ्यांची. आणि या पोरगा कसा येतोय बघा. पोराने काय केलं, त्या पोराला सगळे का हसत असतात? कारण त्या पोराने घरातली त्या ठेवणीतली मोठी छत्री हाकोडीत मारून त्याला ती पेलवत नसते, पण ती छत्री घेऊन तो प्रार्थना करायला जात असतो. तर त्यातली काही लोक त्याला विचारतात, येड्या पाऊस पडत नसते, आपण मागायला आलेलो आहे आणि एवढी मोठी छत्री घेऊन येतोय तू वेड्यासारखा.
तर तो पोरला तर सगळ्यांना सांगतो. हे सगळी त्या पोराला वेड्यात काढत असतो. पण पोराला प्रश्न विचारता एवढं तो लहानसा पोर तर सगळ्यांना वेड्यात काढत विचारतं, अरे पाऊस मागायला चाललायत ना, स्वामी बाप्पाकडे आपण पाऊस मागणार, स्वामी बाप्पा आपल्याला पाऊस देणार, मग भिजत घरी यायचं का? भिजत यायचा? वेडे तर तुम्ही सगळे आहात, मागायला काय चाललेला? ही श्रद्धा, ही भक्ती आणि हे प्रेम मागितल्यावरती देव आपल्याला देणारच देणार. महाराजांना नैवेद्य अर्पण केलाय तर महाराज जेवणारच जेवणार आहे. जेव्हा नैवेद्य अर्पण केलेलं, त्या लहान पोराची भक्ती आणि प्रेम आणि श्रद्धा हे सगळं तुमच्या मनामध्ये कधी येणार? हे येणं फार गरजेचं. हे जोपर्यंत तुमच्यामध्ये येत नाही तोपर्यंत तुमची भक्तीच जडत नाही, कारण तुमची श्रद्धाच नसते. आणि भक्ती जडत नाही तर मग प्रेम सुद्धा जडत नाही. पण आपण स्वामी भक्त आहोत हे मात्र आपण छाती ठोकून सगळ्यांना सांगत असतो, आम्ही स्वामी भक्त आहोत. एकमेकाला भेटल्यावरती कथामध्ये श्री स्वामी समर्थ म्हणत असतो. स्वामींकडे जाऊन एकच आपली तक्रार असते का मागितलेलं सगळं मिळत नाही, तुझ्या मागण्या थांबवतच नाहीये, सतत चालू आहे तो नळ सोडल्यासारखे. धो मागण्या तुझ्या, त्याच्यातल्या काय काय तर तुला योग्य आहे, काय काय तर योग्य नाहीये, का मग मी देऊ? त्याचं तुझं काय नुकसान करून घ्यायचंय का मला? तुमची आई तुमच्या हातात तुम्ही सुरी देईल का? सुरी तुम्ही लहान असताना कधी हातात सुरी दिलेली आहे का? देत नाही ती, कारण ती तुम्हाला लागणार, त्याच्यापासून तुम्हाला इजा होणार आहे. लाल गुंड छान पैकी मूळ बघितलं ती त्याला तुम्ही आकर्षित होता, पण ती तुम्हाला हातात नाही देणं. तशाच काहीशा गोष्टी आपण मागत असतो महाराजांकडे, जे आपल्याला मिळणं योग्य नसतं, पण आपल्याला ते पाहिजे असतं. आपल्याला त्याचं वाटत नसतं आपल्याकडे असावं, पण महाराजांना माहिती आहे की त्याचा दुष्परिणाम पुढे काय होणार आहे, म्हणून महाराज ते देत नाही. ती आपली आई आहे, हे कधी आपण समजणार. आणि उद्या आपण स्वामी समर्थ महाराजांचा देह कसा ठेवला महाराजांनी, आणि महाराजांच्या ज्याला आपण स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी म्हणतो, आणि ती पुण्यतिथी का म्हटली जाते, समाधी निधी का नाही म्हणतात, हा सगळ्या विषयावर उद्या आपण, उद्याचा विषय जरा थोडासा लांब असला तर काही थोडासा वेळ जास्त नाही चालेल ना. आणि उद्या आपण सांगता करणार आहोत. त्याच्यानंतर स्वामी महाराजांकडून आपण प्रसाद मागून घेतो हक्काने की मला प्रसादाचं दान द्या, आणि प्रसादाला ज्ञानेश्वर माऊलींनी म्हणलेलं पसा आहे, आणि त्याचा आपण पसाय दान मागतो. फक्त कडे स्वामी समर्थ महाराजांकडे मागायचं पसाय दान वेगळं असतं, जे स्वामी महाराजांनी मागितलेलं आहे. सगळ्यांनी डोळे बंद करून आपल्याला फक्त ऐकायचे, हात जोडून, कोणी उठायचं नाही. स्वामी समर्थ महाराजांच्या समोर आपण बसलेलो आहोत, शांततेमध्ये स्वामी महाराजांचं स्मरण करून महाराजांना मनोमनी सांगायचे की पसायदानात आम्हाला दान द्या. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, मज नको धनदारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज ठेवावे भिकारी, सुखे करीन चाकरी. तुझे नाम माझी जोड, मुखी राहो तेची गोड. तुझ्या चरणी माझा माथा, ऐसे करी दीनानाथा. तुझ्या नामी लागो छंद, मज द्यावे दास पद. सूत मागे हेची दान, तुझ्या चरणी होऊ लीन.
तुझ्या चरणी होऊ लीन। स्वामी देई हेची